हाय हॅलो मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला इयरपोड केस किंवा बॅक चार्म बनवून दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm आपल्याला पिन लागेल. आपल्याला येलो कलरची उलन लागेल, ग्रीन कलरची पण उलन लागेल, एक कॉफी कलरची एक उलन लागेल. आपल्याला इयरपोड एक लागेल आणि एक कात्री एक लागेल. आपण पहिले मॅजिक रिंग करून घेऊया. या मॅजिक रिंगमध्ये आपण 6 सिंगल खांब घ्यायचे आहेत. हे असं आपण ओढून घ्यायचं आपला दोरा, आणि जो आपण पहिल्यांदा घेतलेला आहे खांब म्हणजे साखळी घेतलेली आहे त्या साखळीमध्ये आपण स्लिप स्टिच घेऊन एक साखळी घ्यायची. सगळ्या साखळींमधून आपल्याला दोन 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 सिंगल खांब घ्यायचे आहेत. असे आपल्याला 12 खांब घ्यायचे आहेत. आपल्याला 12 खांब घ्यायचे. हे आपले 12 खांब झालेले आहेत सिंगल. एक साखळी घेऊन त्यामध्ये आपल्याला आणखीन असे दोन 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 आणि ते शेजारी एक असे सिंगल खांब घ्यायचे. 1 2 असे आपल्याला 18 सिंगल खांब घ्यायचे आहेत. हे आपले 18 खांब झालेले सिंगल खांब. आता आपल्याला एक चेन घ्यायची, त्यामध्ये असेच आपल्याला 2 डबल म्हणजे 2 सिंगल खांब घ्यायचे आणि 2 मध्ये 2 घ्यायचे. 1 1 2 2 या अशा पद्धतीने आपल्याला आता इथे 24 खांब घ्यायचे आहेत. आपल्याला ही चौथा राऊंड आहे. आपल्याला हा आपला 5वा राऊंड आहे. ह्यामध्ये पण आपल्याला 30 सिंगल खांब घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये सिंगल 3 खांब येतील आणि डबल 2. हा आपला 7वा राऊंड आहे. ह्यामध्ये आपल्याला 42 सिंगल खांब घ्यायचे आहेत. 2 2 वरती 2 सिंगल 1 1 म्हणजे 3 आले पाहिजेत. नंतर ह्याच पद्धतीने आपल्याला 8व्या राऊंडवरती सिंगल खांब घेत जायचे, म्हणजे आहे तेच 42 खांब. पूर्ण सिंगल घेत जायचे. हे आपले 8 राऊंड झालेले सगळे. तर आता आपण गाठ देऊन कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं बेस तयार झालेला आहे. असे आपल्याला 2 बेस करून घ्यायचे ते यामधले. आपल्याला आता फुलाच्या पाकळ्या बनवायच्या. त्याला अशी गाठ देऊन आपण इथे आपल्याला 3 साखळे घ्यायचे आहेत आणि त्या शेजारच्या साखळीतून आपल्याला डबल खांब घ्यायचे, डबल क्रोशा. या अशा आपल्याला डबल क्रोशा 3 घ्यायचे आहेत आणि एक 3 साखळी घ्यायच्या, 2 3 आणि त्याच्या शेजारच्याच साखळीमध्ये आपण असं स्लिप स्टिच घेऊन घ्यायचे. हे अशा पद्धतीचे आपले पाकळी तयार होते. आणखी ह्याच्यावरतीच आपण 3 साखळी घ्यायच्यात. त्या शेजारच्याच साखळीमध्ये खालच्या खांबावरती आपल्याला 3 डबल खांब घ्यायचे, म्हणजे 3 डबल क्रोशा. हे अशा पद्धतीने आपण 2 सर्कल बनवले आहेत. हे सनफ्लावरचे. आपल्याला ग्रीन उलन जोडून घ्यायची आता.
या खांबामधून घेऊन आपण 3 साखळी घ्यायच्यात आपल्याला आणि ह्या जी खांब आहे हा सिंगल त्यामधून असं खांब घ्यायचा आणि 3 साखळ्या घ्यायच्या जी आहे अशा पद्धतीने हे जोडून घेऊया आपण. एक साखळी घ्यायची, नंतर सिंगल खांब घ्यायचा, नंतर हाफ डबल खांब घ्यायचा, नंतर डबल खांब घ्यायचा, नंतर वरती ह्याच्या 2 साखळ्या घेऊन आपल्याला स्लिप स्टिच करायचे म्हणजे अशी गाठ आल्यासारखं. नंतर आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा, नंतर सिंगल खांब घ्यायचा म्हणजे हा पानांचा आकार आला आपला. अशाच पद्धतीने ही पण पाकळी करायची आपल्याला म्हणजे पान करायचं तयार. हाफ डबल घ्यायचा खांब, नंतर डबल खांब घ्यायचा आणि वरती 2 साखळी घेऊन आपल्याला स्लिप स्टिच घ्यायच्या, दोन्हीतनं काढायचे. नंतर हाफ डबल घ्यायचे, हे अशा पद्धतीने आणि नंतर सिंगल. हे असे आपल्याला पाने कडेने करत जायचे तिथपर्यंत. हे आपल्या अशा पद्धतीने झालेलं आहे फ्लावर तयार. हे त्याची ग्रीन कलरचे पानं आपल्याला आणखीन एक अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. हे आपण अशा पद्धतीने 2 सनफ्लावर करून घेतलेले आहेत. आता आपण याला असं जोडून घेऊया. इथे आपण जोडून घेऊया. आता दोन्ही फुलं एकत्र घ्यायची आणि या पद्धतीने हे पहा असं. हे आपण जोडून घ्यायचे. एक 4-5 पाकळ्या तेवढे जोडायच्या नाही तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. आपण आता 30 चेन करून घेऊया. आपल्याला 30 चेन करून घ्यायचे आहेत. हे आपल्या 30 चेन करून घेतलेले आहेत आपण. आता इथं आपण याला जोडून घेऊया. आपलं एअरपोर्ट केस तयार झालेला आहे किंवा आपण बॅक चार्मसुद्धा म्हणू शकतो ह्याला. अशा पद्धतीने